मी आधीच सांगितलं की राजसाहेब उद्धवजींना भावनात्मक मतं मागायची आहेत, पण महाराष्ट्राची मुंबईची जनता विकासाला मत देणार आहे. आधी सांगितलं की आम्ही ठाकरे बंधू एकत्र येतो. आम्ही म्हटलं की एकत्र या, कुटुंब एकत्र आलंच पाहिजे. आता हा भावनात्मक मुद्दा चालत नाही. मग बघितलं की टीका टिप्पण्या केला त्या चालत नाही. मग म्हटलं होट चोरी केली ती चालत नाही. मग म्हटलं मशीन चोरी झाली ती चालत नाही. आता नवीनच फंडा काढला, मुंबईत राहिल्यानेच मुंबईचा जन्म घेतला तरच मुंबईचा विकास करू शकतो. मग तुम्ही का नाही केला? 25 वर्ष महानगरपालिकेचा महापौर तुमचा होता, मुख्यमंत्रीपद तुम्हाला मिळालं, तुम्ही मुंबईच्या विकासाचं विजन का तयार केलं नाही? आणि आताही मुंबईचा विकास करण्याकरता मुंबईचा जन्म घ्यावा लागतो, हे खरं आहे ना. आताही महापौर होणार आहे तो मुंबईत जन्म झालेलाच पोरगा होणार आहे किंवा मुलगी होणार आहे. त्यामुळं हा जो उद्या काही भाजपचा किंवा शिवसेनेचा महापौर झाला तर हे काही नागपूरहून राहणारा कोणी महापौर बनणार आहे का? तो तर मुंबईचाच महापौर बनेल, मुंबईचाच जन्म झालेला असेल. कारण मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती हा मुंबईचाच मतदार आहे, तिथलाच हक्कदार आहे. त्यामुळं आता असे फंडे करून माझा एकच सवाल आहे उद्धवजी आणि राजसाहेबांना, तुमच्यात जर खरीच मुंबईची विकास करायची इच्छा असेल तर तुमचं व्हिजन डॉक्युमेंट द्या ना. 2029ची मुंबई, 2035ची मुंबई, 2047ची मुंबई, काय डॉक्युमेंट आहे? काय डेव्हलपमेंटचा प्लॅन आहे? त्यांच्याकडे काही प्लॅन नाही. त्यांना भावनात्मक बोलायचं आहे, भावनात्मक राजकारण करायचं आहे. पण महाराष्ट्राची जनता आता भावनात्मक राजकारणाला कंटाळली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस, हाच फॉर्म्युला आहे. याच फॉर्म्युल्यावर काम चालणार आहे, याच फॉर्म्युल्यावर मतं मिळणार आहे. आणि मुंबईची जनता विकासावर मत देईल. देवेंद्रजी एकनाथजीच्या दोघांच्याही महायुतीला मोठं मतदान मिळेल आणि 51% मतं घेऊन 2/3 बहुमताने भारतीय जनता पार्टी महायुतीचा महापौर मुंबईला येईल. चंद्र सूर्याचे दाखले दिले तरीही देवेंद्र फडणवीसांना दिल्लीतच ऐकावं लागेल असंही राज ठाकरे म्हणाले. आमचा पक्ष आहे, आम्ही असं काही त्या ठिकाणी रस्त्यावरचे लोक थोडी आहोत. भारतीय जनता पक्षाची पक्षीय राजकारण आहे. आज जगातला सर्वात मोठ्या पक्षाची शिस्त आहे. या पक्षाला एक भूमिका आहे आणि त्यामुळं शेवटी पक्षामध्ये घेतला निर्णय अंतिम आहे. सर्व आम्ही अंतिम निर्णय स्वीकारणारे लोक आहोत. त्यामुळं महापौराचा प्रश्न आहे तर मुंबईचाच महापौर बनणार आहे, मुंबईत जन्म होणारेच लोक बनणार आहेत, तिथेच राहणार लोक होणार आहे. कुठल्याही पक्षाचा होईल तर भाजपचा महापौर का बाहेरचा राहणार आहे का? तिथला मतदार राहणार आहे. निर्णय घेता येत नाही त्यांना ध्वनित करायचं. आत्तापर्यंतच्या महाराष्ट्राच्या तरी इतिहासामध्ये किंवा महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणात किंवा महाराष्ट्राचाच भारतीय जनता पार्टीच्या प्रवासात माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतलेला प्रत्येक निर्णय आमची केंद्रीय भाजपा पूर्ण करतं. केंद्रीय भाजपा देवेंद्रजीच्या निर्णयाला अंतिम करतं. देवेंद्रजीच आमचे सर्वोच्च नेते महाराष्ट्राचे आहेत. त्यांचाच निर्णय हा खऱ्या अर्थाने केंद्र कायम ठेवतं, नेहमीच त्यांच्या निर्णयाला पुढे जातं. भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईत घोषणा दिली 50 खोके एकदम ओके शिवसेनेच्या. नाही, तिकडे स्थानिक लेवलला काय झालं याबद्दल माहीत नाही, पण माननीय देवेंद्रजी एकनाथजी म्हणून या महाराष्ट्राला पुढे नेतील, मुंबईला पुढे नेतील. विकसित महाराष्ट्र विकसित मुंबईचा संकल्प पूर्ण करतील. छोट्या मोठ्या स्थानिक लेवलला काही वाद असतील ते आम्ही बसून निपटू. काही होणार नाही. महाराष्ट्राची महायुती पक्की आहे. देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा आम्ही सर्व एकत्र आहोत. कुठल्याही पद्धतीने महाराष्ट्राच्या महायुतीला डॅमेज होणार नाही याची काळजी आम्ही सर्व घेतो आहे. मी स्वतः समन्वय समितीमध्ये आहे, त्यामुळं कुठलंही डॅमेज होणार नाही. सर, उदय सामंत नाशिकमध्ये असे म्हटले की मैत्रीपूर्ण लढतीचा अर्थ आम्हाला कळला नाही. कोण म्हटले? उदय सामंत. आम्ही समन्वय समितीत निर्णय घेतला त्यावेळेस उदय सामंतजी होते. उदय सामंत त्या बैठकीला होते ज्या ठिकाणी आपापले कार्यकर्ते ॲडजस्ट होऊ शकत नाही, कार्यकर्त्याची तीव्र इच्छा आहे, ज्या ठिकाणी सीट शेअरिंगमध्ये आम्ही एकत्र येऊ शकत नाही, त्यावेळी मात्र जर अलग अलग लढले तेव्हा मात्र तेवढी भूमिका घ्यावी लागेल. 15 ठिकाणी आम्ही एकत्र आलो आहे, 14 ठिकाणी एकत्र येऊ शकलो नाही. पण मैत्रीपूर्ण लढताना सरळ विषय असा होता की त्यांनी लढायचं आम्ही लढायचं, असे काही विधानं करू नये. कोणीच असे विधानं करू नये ज्यामुळे महायुती डॅमेज होईल. सर, दुसऱ्या टप्प्यातली आता प्रचार सुरू आहे.
अंतिम टप्पा जवळ येतो. आता काय भाजपाची स्थिती असेल? भारतीय जनता पार्टी महानगरपालिकामध्ये क्रमांक 1चा पक्ष राहील. भारतीय जनता पार्टीचे 29 पैकी जास्तीत जास्त 2/3 महापौर भाजपाचे राहतील आणि भाजपा महायुतीच महाराष्ट्राच्या 29 महानगरपालिकेमध्ये सत्तेवर येतील. काँग्रेस, उबाटा आणि शरद पवार साहेबांची पार्टी ही किंचित झालेली दिसेल. लोक यांना मान्य करणार नाही. विकासाच्या प्रकल्पालाच, विकासाच्या डेव्हलपमेंटलाच लोक मतं येतील. डेव्हलपमेंटला देवेंद्रजीला लोक मत देतील, महायुतीला मत देतील. सर अकोटमध्ये जसं आलं भाजप एमआयएमची होती तिथं स्थानिक लेवलला चूक झाली आहे. ती चूक परळीमध्ये पण एमआयएम, शिवसेना, राष्ट्रवादी, बीडमध्ये पण शिवसेना, एमआयएम. स्थानिक लेवलला नागरी विकासाकरता काही आघाड्या तयार होत आहे. या पक्षाचा काही आदेश नाही आहे. नागरी विकासासाठी त्या ठिकाणी एकत्र येऊन त्या ठिकाणी विकासाचा काही भूमिका तयार करतात आहे. माझ्याकडे कामठीमध्ये एमआयएमवाले आलेत. त्यांनी म्हटलं की आपण सर्व एकत्र बसू. शेवटी तिथे नागरी लोकांना आम्ही घ्यायचं की नाही घ्यायचं आमच्या विचारात. कामठीत नाही घेतलं आम्ही, पण तिथे काही अकाउंटमध्ये घेतलं इथल्या कार्यकर्त्यांनी, ते सोडलं त्यांनी. मला असं वाटतं की हे एक जो गट तयार होतो, नगराध्यक्षपद वेगळा आहे पण एक गट तयार होते ते नगरपालिकेला, त्या गटामध्ये तिथले स्थानिक लोक एकत्र येऊन त्या ठिकाणी काही गडबड करत आहेत, पण ते आम्ही दुरुस्त करतोय. एमआयएम सारख्या पक्षासोबत झाल्यामुळे आश्चर्य वाटतं सगळ्यांना. एमआयएम सोबत पक्षासोबत गेल्यामुळे नाही, बरोबर आहे ना, झालंच नाही पाहिजे. चुकीचंच आहे. जी भूमिका स्वीकारली ती स्वीकारलीच आहे. पक्षीय राजकारणात काम करताना भूमिका वेगळ्या आहे, ते आम्ही स्वीकारल्या आहेत, ते नाहीच करायला पाहिजे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.